अधिक मासाचा अध्याय 13वा. तर आज आपण 13वा अध्याय पाहणार आहोत. तर 1 ते 30 अध्याय जे आहेत आपल्या चॅनलवर येणार आहेत. जर तुम्ही चॅनलवर आणखी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व अध्याय जे आहेत पाहायला मिळतील. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय श्री सर्वोत्तमा वासुदेवा दामोदरा अनंत केशवा. श्री राब्दिजा माता रमाधवा देवाधिदेवा दयानिधे. तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा. नाम वदयाची सीमा शेषा तेही गती नव्हेपे. तेथे मी अल्पमती पामर वदेन म्हणतो स्तुती उत्तर. एक जिव्हेचा प्रसर केवी विस्तार साहोपरी. आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिले नवाई. कृपाळुत्वे शेवटास न्यावी हिची परिसावी विज्ञापना. मी नेने जपत साधन काही दान धर्म व्रते उद्यापने पाही. करावया ते धनही नाही गृही संग्रही तू जाणता. निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ती वाटे तळमळ. तेन गमेची काळ वेळ म्हणून या खेळ आरंभिला. तरी कृपा करुणी रमारंगे न्यूनते पूर्ण करावे अंगे. रसोप्तपी रसवेगे जीवन घाली दयाळुवा. समर्थ मुक्ता फळाची लाखोली वाहता हळूश हृदय कमळी. दरिद्र तुळसी दळे समर्पिली तरी कान स्वीकारे स्वामिया. श्रीमाने नैवेद्य पक्वान अर्पिता तोषले मन. दरिद्रियाचे किंचित कंदान काय ओव्हेरून सांडावे. तैसे थोर थोरांनी प्रबंध केले नाना पती गीती आळविले. तयाचे लळे पुरविले मज अहोरिता भले नाही की. असो कृपा कराल श्रीहरी तरीच वदलेल वैखरी. सरस्वती बैसे जिव्हाग्री मन तरुंगी आत्माराम. ऐका संत श्रोते सज्जन पांचा पर्वाचा केला प्रश्न. तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन जालेसे. व्यतिपात वैधृती पाही पौर्णिमा अमास्याही. ऐसी पर्वे चार पाही केले सर्वही कथन पै. आता पाचवे पर्वते कवन तयाचे ऐकावे निरोपण. लक्ष्मी प्रति नारायण सांगता जाहलासे. लक्ष्मी रुवाच पुरुषोत्तम ऋषिकेश भक्तिप्रिय दयानिधे. द्वादश षद्वम महात्म्य वंद लोकहितायाच. लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा भक्त कामल कल्पद्रुमा. मार्गे निवेदिला महिमा पौर्णिमा अमावस्या ते. उपरी पर्व राहिलेसे एक तेही परिसावे नावेक. व्रता माझी श्रेष्ठता अनेक कैसेनी देख स्वामिया. तरी कृपा करुणी समग्र लोकहितार्थ वदावे साचार. जे ऐकता जडमुड उद्धार. तात्कालिक होय पै. श्रीकृष्ण उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि द्वादशी फलमुत्तमं. मलमासे विशेषण मुनी भार्षितं पुरा. विष्णू बोलते झाले उत्तर एक शिराब्धीचे सादर. पर्व माझी पर्वथोर विशेष सत्कार द्वादशी. तया माझी मलमास पातल्या विशेषाविशेष. आदरे आचलिया व्रतास तोटे पाश यमाचा. हे ऐका
हे ऐकता महिमान, पापे भस्म होती जान. यदर्थी नसे अनुमान, सावधान परिसावे. समग्र तीर्थाची गर्जना तोवरी, संपूर्ण यज्ञ क्रिया बरी. अवघी ही पर्वे पृथ्वीवरी, न पवती सरी द्वादशी ते. संपूर्ण पर्वाचे फळ पाही, न तुळे द्वादशीचे ठाई. काय सांगो तिथीची नभाई, मी शेषशायी वदतसे. यज्ञ केली याचे फळ, अथवा प्रयागी स्नान गंगाजळ. तेथीचा कल्पवास प्रबळ, सेविला सर्व काळ आदरे. तरी द्वादशी ते तुळना नाही, शास्त्र देती याची ग्वाही. प्रत्ययो घेईजे स्वदेही, केली या पाही व्रता ते. उपोषण एकादशी दिने, द्वादशीत कीजे पारणे. ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने, आनिक दाने नानाविध. आनिक करावे पिंडदान, श्राद्ध तिथी असो नसो जान. परी अगद्य कीजे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोटी गुणे. हे तव त्रिरात्रीचे व्रत, दशमीपासून द्वादशी युक्त. तिन्हे देवता मूर्तिमंत, वसताती तेथे निश्चयी. दशमी ते दैवत चतुरानन, एकादशी गिरिजा रमण. द्वादशी ते विष्णू आपण, वास्तव्य स्थान त्रिवर्गी. दशमी ते दृश्य दोष त्यागावे, एकादशी वर्जावे. द्वादशी ते बरवे, आधी त्यागावे शास्त्रधारे. परान्न गुरुहान्न उष्णोदक, सर्व स्नेह खटवांग देख. लवण तांबूल श्रीसंग, सुख दुःख एक भुक्त दशमी ते. ऐसी एकादशी दिनी, एक अधिक ते स्थानी. अन्न न स्वीकारावे जनी. एकादशी म्हणून बोलिजे, आता द्वादशी ते वर्ज कीजे. दिवा निद्रा न सेविजे, शास्त्रधार बोलिजे. ऐके श्रीराब्धतनये, ऐसे विधियुक्त एकादशी. व्रत कीजे सायासेसी, वरी साधन द्वादशी. ब्राह्मणेसी विधियुक्त, त्यावरी केली पिंडदान. ते तव विशेषहुन विशेष जान. तेने केले गया वर्जन, पितृ उद्धारण कुळाशी. तुळशीपत्र समान, अर्पिला जरी पिंडदान. तरी ते मज मेरू समान, वदे नारायणा स्वमुखे. कृता यज्ञाखिलास्तेन, गयया पिंड पातनम. अहो धान्यस्वते धन्या, एषा ब्रूहि हर्दिनी. तुळशीपत्र मिश्राणम, मक्षिका पादमांत्रकम. द्वादशा ब्राह्मण देवतम, तदनं मेरुता व्रजेत. मलमासाची द्वादशी, जरी उपोषण घडे ते दिवशी. तया ऐसा पुण्यराशी, धुवा आन असेना. जन्मांतर सहस्रेन, तयाने जिंकलेसे जान. वरी ब्राह्मण संतर्पण, पूजा विधान यथोचित. ऐसे व्रत भावे आचरंता, यमराव ओढवी माथा. तया दुरिताची वार्ता, बोलो नयेची राससे. तये दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्र करविले परिधान. तरी कल्पपर्यंत, स्वर्ग भोग जान. तया लागून प्राप्त होय, विष्णू माधवी प्रीत्यर्थ. जरी आचरेल हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ. विष्णू प्रीत्यर्थ द्वादशीसी,
सुवर्णदान सहस्रदान रौप्यदान उपाहदान छत्रासहित पादुकादान पुरुषोत्तमा अर्पण कीजे। घृतदान घृतपाचित पक्वान्न त्रयोदशी गुणी तांबूलदान गंधपुष्पसुदान कीजे अर्पण यथाविधी। ई तुके दान केलिया पाही वैकुंठवास तया ते होई मलमास द्वादशी ठाई शेषशायी संतुष्टे। यथा ऋतू काळे फळे कर्दळी फळे नारिकेळे खरजुरी लवंगा पुंगे फळे जाय फळादी आदरे कपिला गोदाने नेमस्त महिदान आश्वसहित गज आजादी रथगणित अर्पण कीजे द्विजाते। इतुकी दाने सांगितली देख परिघृत दानाचे महात्म अधिक मलमास पर्वणी आवश्यक कीजे देख यथाविधी। कास्यपात्री घालून या घृत सुवर्ण प्रतीक मासायुक्त पूजा करुणी नेमस्त दीजे दान विप्रलागी। त्याही वरी घृत पाचिक पक्वान तेही कास्यपात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मण करी अर्पिजे। संख्या तयाची त्रिनिदशक वरी विनीत अधिक देख ऐसे करुणीय आवश्यक दीजे सम्यक विप्राते। साक्षर विप्रलांगी बर्वे पूजा करुणी वस्त्र द्यावे वरी दक्षिणे सहित दान अर्पावे तेने पावे स्वर्गवासू। द्वादशी ऐसे दुजे पर्व काशी ऐसे क्षेत्र अपूर्व तीर्थ माझी विशेष गौरव प्रयागराज जानिजे। द्वादशी केलिया अन्नदाने कोटी कळे उद्धरली तयाने नरकी तरिले पितृगण एक महिमान शुभानने। सकळ दाना माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणी। असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसा न देखो दोषी अनुकूल असे ज्या समयासी तोची ब्राह्मणासी अर्पिजे। चित्त आशे ते न धरावे भगवंती विनमुख न व्हावे अतिथी विनमुख नसावे वित्त असोनी जवळीक। सर्वांचे अंतररुद्धंत स्वये जाणे त्रैलोक्यनाथ तया ते करिता वचनार्थ पावे अघात रोकडा। या लांगी उत्तम अथवा मध्यम सकळ स्रोती धरिजे नेम बहुती मार्ग हा सुगम निर्मुन ठेविला अनंते। ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकिजे सावधान पूर्वी सूर्यवंशी राजा पुर्यवान अंबरीश जान नाम तया सर्वभौम सर्ववरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची। प्रजे लागी अति कनवाळू विप्र लागी परमस्नेहाळू रिप्दम्मलांगी जैसा काळू कृतातवंत तयाते। परमधर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवनाते नाही व्रत नेम उद्यापने नाही सदा सर्वदाही चालवित। विनमुख नवेची कवनाते मागितले अर्पितसे त्याते आपत्यापरी मागत्याते
लळे त्याचे पुरवित। ऐसे ऐसे असता वरिष्ठ, द्वादशी नेम आछाट, साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ, नृप वरिष्ठ आचरतसे। सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती, घेऊन साधी द्वादशी तिथी, न उगवताची गभस्ती, साधन रीती साधितसे। ऐसे लोटता काळ बहुत, पुण्य संग्रह झाला अप्रिमित, इतुकेही असुनी गर्वरहित, नृपराथ वेगळा तो। तव वासवा अंगी भय दारुण, माझे प्रद घेईल निर्हिरुण, चिंता करी रात्रंदिन, तव नवल पूर्ण वर्तले। अकस्मात ऋषी दुर्वास, येता झाला इंद्र सभेस, वासवे सन्मानिनी बहुवस, षोडशोपचारे पूजिला। बैसवुनिया निजासनी, स्वागत पोसिले ते क्षणी, स्वास्ति क्षेम विप्रवदोनी, पाहे नयनी तयाते। तव परम कृश झाले शरीर, शोके उतरला मुखचंद्र, देखुनी बोले मुनीश्वर, दुःख अपार हृदयी दिसे। येरू म्हणे महाराजा, उपावन देखोजी दुजा, मग समग्र वृत्तात ओजा, ऋषीवर्या सांगतसे। म्हणे अंबरीश परम विख्यात, तपोतेजे आकळा अमित, द्वादशी व्रता ते आचरत, न चाले तेथे ऊनवो। ऐसियासी करू मी काही, हदराग हा परम माझे जीवी, म्हणून पायी ठेविली डोई, सांगा काही मजलांगी। जया ते हदरोक लागला, तो रोगी दे नखो वाचला, महद्रोक जया ते झाला, तरी धन्वंतरी तयाला वाचविती। परी हदरोगी प्राणिया ते, कवन वाचव शके तया ते। एक सद्गुरु वाचून त्या ते, उपाय अन्य असेना। तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ, सकळ ऋषी माझी श्रेष्ठ, अमृत वचनी स्पष्ट, देऊनी रोग कुष्ठ निवारा। ऐकून वासवाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वास मुनी, अंतरी परम काळ वळोनी, बोलत वाणी ते ऐका। द्वादशा यत्कृत, सर्व भक्ष्य महत्ववेदिह, द्वादशा मक्षय दानम, द्वादशाशय जपम, दुर्वास वदे वासवा पाही, द्वादशी ऐसे व्रत दुजे नाही, जे आचरित सदा सर्वदाही, त्या एवढा नाही पुण्यश्लोक। अक्षयी स्वर्गवास तया ते, प्राप्त होय जान निरोते, द्वादशीये पुण्यव्रता ते, साम्यता आन असेना। अक्षय तिथी स्नान केले, अथवा तपर्वत जरी केले, यज्ञ आदिही साधिले, उपासिले ज्ञानयोग पे, तरी ना तुळे द्वादशी समता, ऋषी देत गर्धविता तत्वता, आचरलीय व्रता, वैद्य सर्वथा ते झाले। व्रत आचरला चतुरानन, कुबेरा सहित सिद्धगण, तया ते प्राप्त झाले पद निर्माण, अक्षयी भान तो वरी पावे, स्वये वासवातून ते पाही, इंद्रपद लादले पूर्ण कमाई, याची व्रत प्रभावे पाही, अधिप सुरगनाते। यमधर्म आचरे व्रत, ते पद झाले तरी प्राप्त,
साधन द्वादशी कैलासनाथ, सोये आचरे व्रताते. ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ, आचरतसे नूपना वरिष्ठ. तया अपाय करावयाचे कष्ट, कवन नष्ट करू शके. जया ते पुण्य सामुग्री, पूर्ण असे हो पदरी. तया ते साई श्रीहरी, व्रत निरंतरी चालतसे. या लांगी अमरनाथा, न प्रवर्ते ऐसिया घाता. येणे दुरिताचे वार्ता, अंगी सर्वथा बाणे लपे. ऐकता ऋषीचे उत्तर, देवेंद्र केला नमस्कार. उपाव नसूचे अनुमात्र, पद स्वंत्रत नराहेची. या लांगी गुरुवर्या पाही, एक वेळ तेथवर जाई. कळेल तैसी करा नवाई, पद अक्षयी राहे जणे. ऐसे ऐकता वचनाते, ऋषी विचारी अंतराते. म्हणे जाऊनी पाहून नुपाते, पुण्य पुरुषाचे दर्शन. दुर्वासा ऐसा सत्पुरुष, परिमती ते तत्काळांत भ्रश. जय संगती संगदोष, धरिला हव्यास मानसी. धीरवान ज्ञानवान पाही, सुशील जरी जाहला देई. तरी संगती संगदोष पाही, मती पालटे तयाची. म्हणून या सत्संग धरावा, दुर्जन संग तो त्यागावा. जेणे विश्रांती पावे जीवा, देवाधिदेवा प्रेमा चढे. आता दुर्वास ऋषी रावो, घेऊन शिष्य समुदावो. नमोनिया वासो, निघता झाला तत्काळी. घेईल अंब ऋषीची भेटी, तेथे होईल जे राहटी. ते कथानक मराठी, श्रोतिया कर्णपुटी. परिसऊ जे ऐकता पाप झडे, कलिकल्पमश अवघे पळे. श्रवण करिता रोकडे, मल महात्म्य संग्रह. पापकोटी सहस्रानी, पापकोटी शतानीच. विलेयांती देवीशी, मल मासे तिथो मम. श्लोकाधरे वदली वाचा, प्रबंध नव्हे माझे पदरचा. न्यून पूर्ण करणे याचा, अधिकार साचा. तम्हाते मी तव राम संप्रदायी, भिक्षा मागतो गृही गृही. ती भिक्षा एकत्र एक ठाई, पचवून अपारवी द्विजाते. ऐसी हे तव कविता जान, कविशराचे भिक्षान्न. अर्थावबोध एकत्र करून, श्रोतिया लागून वाटिले. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ इति पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित त्रयोदशोऽध्याय गोढा इति त्रयोदशो अध्याय संपन्नम. तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर जे आहे 30 अध्याय जे आहे 1 ते 30 अध्याय येणार आहेत. म्हणून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा ग्रंथ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. बोला नारायण नारायण.